नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. एक्स-रे, सोनोग्राफी, MRI, सिटी स्कॅन हे सगळे शब्दप्रयोग आता आपल्या परिचयाचे झाले आहेत आणि हे सगळे रेडिओलॉजीमध्ये येतात. रेडिओलॉजी निदान पद्धतीपासून आता उपचार पद्धती म्हणून सुद्धा कार्यरत आहे. या सगळ्याबद्दल आजच्या कार्यक्रमामध्ये आपण बोलणार आहोत, कारण आज जागतिक रेडिओलॉजी डे आहे. आजच्या विषयाबद्दल माहिती करून घेऊया. आज कशाबद्दल नेमकं बोलणार आहोत आपण बघूया. आजच्या आपल्या सखी सह्याद्रीचा विषय आहे रेडिओलॉजी एक शास्त्र. आणि हे शास्त्र म्हणून जेव्हा आपण म्हणतो आहोत तेव्हा ते नेमकं कशा पद्धतीचं आहे, कोणत्या कोणत्या गोष्टींचा त्याच्यामध्ये समावेश होतो, हे सगळं सांगण्यासाठी आज तज्ज्ञ म्हणून आपल्याबरोबर आहेत डॉक्टर शिवराज इंगोले सर. जे समूह रुग्णालयामध्ये डॉक्टर इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा अनुभव आहे या उपचार पद्धतीमध्ये सुद्धा कशा पद्धतीने रेडिओलॉजी आता येते त्याबद्दल सुद्धा सर सांगणार आहेत. तुम्हाला जर काही प्रश्न असतील, तुम्हाला जर काही विचारायचं असेल तर जरूर फोन करा. त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050, 24988050, 022 आपला STD कोड असणार आहे. मुंबई बाहेरून जी मंडळी फोन कॉल्स करणार आहेत त्यांच्यासाठी आणि मोबाईलच्या माध्यमातून जी बोलणार आहेत त्यांच्यासाठी. फोन आपण जेव्हा करतो तेव्हा काही गोष्टी आपण नेहमीच सांभाळत असतो. आजचा जो आपला विषय आहे रेडिओलॉजी एक शास्त्र, या विषयावर आधारित जर तुमचे प्रश्न आले तर नवीन नवीन गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचतील. आपली चर्चा सुद्धा अधिकाधिक रंगत जाणार आहे. तुम्ही जेव्हा मोबाईलच्या माध्यमातून बोलाल तेव्हा जिथे नेटवर्क चांगल्या पद्धतीने येतं तिथे जाऊन जर बोललात तर तुमचा आवाज मध्ये कट होणार नाही. आणि जेव्हा फोन कराल तेव्हा टीव्हीचा आवाज जर पूर्णतः बंद ठेवलात तरी सुद्धा तुमचा आवाज इथपर्यंत सलग येऊ शकेल. या सगळ्या गोष्टी सांभाळून जर आपण आमच्याशी संपर्क साधलात तर नवीन नवीन गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. रेडिओलॉजी एक शास्त्र आणि आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर शिवराज इंगोले सर. पुन्हा एकदा कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करते. मुळात रेडिओलॉजी म्हणजे आपण जे म्हणतो आहोत त्याचा अर्थ काय, म्हणजे काय? रेडिओलॉजी एक अशी वैद्यकीय शाखा आहे त्यामध्ये वेगवेगळ्या आजाराचे आपण निदान करतो, तसेच वेगवेगळ्या आजारावर बिना टाक्याची आपण शस्त्रक्रिया करतो. जेव्हा आपण वेगवेगळ्या आजाराचे निदान असे म्हणतो त्यामुळे वेगवेगळ्या निदान पद्धती येतात, जशा की एक्स-रे, मॅमोग्राफी, फ्लोरोस्कोपी, सिटी स्कॅन त्यालाच आपण म्हणतो कॉम्प्युटेड टोमोग्राफी, MRI स्कॅन, अँजिओग्राफी आणि पेट स्कॅन. आणि जेव्हा आपण म्हणतो का वेगवेगळ्या आजारावर आपण उपचार करतो त्यामध्ये आपण म्हणू शकतो थेरप्युटिक रेडिओलॉजी, त्यालाच आपण इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी पण असे बोलतो. आता इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजीमध्ये आपण बिना टाक्याची शस्त्रक्रिया करतो. याच्यामध्ये आपण एक रक्तवाहिनीमध्ये छोटं होल करतो किंवा जवळच्या स्किन मध्ये होल करून आपण रक्तवाहिनीद्वारे किंवा डायरेक्ट आपण त्या ऑर्गनच्या एक्झॅक्ट साईटवर पोहोचून आपण ती वेगवेगळ्या तऱ्हेची ट्रीटमेंट करतो. हे सगळं रेडिओलॉजी मध्ये येतं. जेव्हा आपण रेडिओलॉजी म्हणजे काय म्हणतो आहोत, आता तुम्ही ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्याच्याबद्दल सविस्तर आपण कार्यक्रमात नंतर बोलणार आहोतच. पण जागतिक रेडिओलॉजी दिवस हा देशामध्ये जगामध्ये जेव्हा पाळला जातो तर त्याच्यामागचं कारण काय आणि त्याच्यामागची भूमिका काय? आज 8 नोव्हेंबर ला आपण जागतिक क्षयकिरण दिन किंवा वर्ल्ड रेडिओलॉजी डे असा साजरा करतो. कारण एक्झॅक्ट 121 वर्षापूर्वी 8 नोव्हेंबर 1895 रोजी विल्यम रोंटगेन ह्या जर्मन फिजिसिस्टने एक्स-रेची डिस्कवरी केली होती. हे ते शास्त्रज्ञ आता आपण आता जो स्क्रीनवर फोटो पाहतो ते म्हणजे आपण त्यांना क्षयकिरण शास्त्राचे जनक असे म्हणू. तर त्यांनी मुळात ह्या सगळ्याची सुरुवात केली. त्यांनी जेव्हा ही एक्स-रेची डिस्कवरी ऍक्सिडेंटली होती, विल्यम रोंटगेन जेव्हा तो एक कॅथोड रे ट्यूबवर प्रयोग करत होता त्यांनी त्याला लाईट प्रूफ करून जेव्हा त्यांनी त्याच्यामध्ये कॅथोड रे ट्यूब ऑन केली तेव्हा त्याला लक्षात आलं की त्याला दूरवर जे फ्लोरोसन मटेरियल होते त्याच्यामधून त्याला फ्लोरोसन दिसला. त्याच्यावरून त्याला लक्षात आलं की असे काही अननोन रेज आहेत की ज्यामुळे जे लाईट प्रूफ केबिन लाईट प्रूफ करून पण ती फ्लोरोसन्स येतो. मग त्याने ते अननोन रेज म्हणजे त्याने एक्स-रेज असे नाव दिले. अच्छा, ह्याच्या पुढची पण स्लाइड आहे त्याच्यामध्ये मला वाटतं ते आपल्याला दिसू शकते चित्र की कशा पद्धतीने. आता आपण ही जी इमेज आहे ना ही एक महत्वपूर्ण इमेज आहे कारण हा जगातील पहिला एक्स-रे स्कॅन आहे. हा एक्स-रे स्कॅन हा विल्यम बाथा म्हणजे रोंटगेनच्या पत्नीचा हाताचा फर्स्ट एक्स-रे आहे. अच्छा,
आणि ते जे गोल दिसतंय ती अंगठी ती आहे का? अंगठी आहे. ओके, आपण त्या प्रश्नाकडे नंतर येणार आहोत की जेव्हा एक्सरे वगैरे या सगळ्या गोष्टी केल्या जातात तेव्हा मेटल घालायचं नसतं, त्याच्या मागचं कारण काय, ह्याच्याकडे आपण थोडं नंतर येऊया. पण ह्यानंतर एक जो महत्वाचा प्रश्न आहे की जेव्हा आपण रेडिओलॉजी म्हणतो आहोत तेव्हा त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींचा प्रामुख्याने समावेश होतो, या सगळ्याबद्दल थोडं सविस्तर सांगा मला. जेव्हा आपण डायग्नोस्टिक रेडिओलॉजी असं म्हणतो त्यामध्ये खूप एक्सरे पासून तर पेट स्कॅन अशा खूप साऱ्या उपचार निदान पद्धती येतात. एक्सरे हे आता सगळ्यात बेसिक इन्व्हेस्टिगेशन आहे. आता इथे आपण पाहू शकता स्लाइडवर ही जगातली पहिली एक्सरे मशीन आहे. आता ह्या एक्सरे मशीन मध्ये पण खूप इम्प्रुव्हमेंट झालेले आहेत. सध्याचे एक्सरे मशीन हे खूप कॉम्पॅक्ट आहेत, पोर्टेबल आहेत. आता एक्सरे जेव्हा आपण एक्सरे बोलतो ते म्हणजे आपण रेडिओग्राफ बोलतो, हे बेसिक इन्व्हेस्टिगेशन आहे, इझिली अवेलेबल आहे आणि सगळ्यात ते स्वस्त आहे. त्यामुळे हे खूप वाईडली यूज होतं. एक्सरे याचा डिसएडव्हान्टेज किंवा तोटा असं म्हणू शकतो का, ही आपल्याला म्हणजे ठराविक गोष्टीमध्येच आपल्याला त्याचा उपयोग ठरू शकतं. पण याचा सगळ्यात ऍडव्हान्टेज म्हणजे काय, सगळीकडे ही अवेलेबल आहे आणि आपल्या कंट्रीच्या म्हणजे सिनेरिओ मध्ये हे खूप महत्वाचे आहे. आता ओघाने आपण एक्सरे बद्दल बोलतोच आहोत, तर तो मगाशी जो प्रश्न होता की कोणत्याही प्रकारचं मेटल घालायचं नसतं जेव्हा आपण एक्सरे लॅब मध्ये जातो किंवा एक्सरे काढायला जातो, त्याच्या मागचं कारण काय? कारण एक्सरे ह्या मेटल मधून म्हणजे पास म्हणजे ऍब्सॉर्ब होतात, त्यामुळे ते जे मेटल्स आपल्या जे एक्सरेवर मेटल आर्टिफॅक्ट येतात त्यामुळे आपल्याला जे डायग्नोस्टिक इमेज आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडा अडथळा येऊ शकतो. म्हणजे मगाशी जसं ते नुसतं सर्कल काळं काळं दिसलं, अंगठी होती तिथे, तशा पद्धतीचे आर्टिफॅक्ट येतात. त्यामुळे कोणतेही रेडिओलॉजी एक्सरे रिलेटेड जे इन्व्हेस्टिगेशन जसे का प्लेन रेडिओग्राफी किंवा सिटी स्कॅन याच्यामध्ये आपल्याला मेटल जे आहेत ते आपल्याला काढून टाकायचे असतात, त्याजोगे आपल्याला आर्टिफॅक्ट येणार नाही इमेज. बरोबर. आपण एक्सरे बद्दल बोलत होतो, अजून वेगवेगळ्या कोणत्या गोष्टी आहेत? अजून दुसरी आपण जेव्हा मॉडेलिटी, दुसरी उपयुक्त मॉडेलिटी म्हणजे सोनोग्राफी. आपण आता स्क्रीनवर पाहू शकता ही जी मशीन आहे ती ही सोनोग्राफी मशीन आहे आणि हे जे छोटे लिनियर अशा गोष्टी आहेत त्या प्रोब आहेत. या प्रोब मधून सोनोग्राफी जे अल्ट्रासाउंड वेव्ह जातात आणि वेगवेगळ्या पॅथॉलॉजीहून परत रिफ्लेक्ट होऊन परत प्रोब मध्ये डिटेक्ट केले जातात. मग ती जी इमेज आहे, त्या जी इन्फॉर्मेशन आहे त्यावर आपण इमेज स्क्रीनवर दिसतं. आता सोनोग्राफी हे स्क्रीनिंगसाठी खूप महत्वाचं इन्व्हेस्टिगेशन आहे, कारण सोनोग्राफीचे ऍडव्हान्टेज म्हणजे हे खूप इझिली पोर्टेबल आहे, कुठे पण घेऊन जाऊ शकता, इझिली अवेलेबल आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे याच्यामध्ये रेडिएशनची काही रिस्क नाही आहे. याचा कॉस्ट वाईज विचार केला तर हे खूप स्वस्त इन्व्हेस्टिगेशन पडतं आणि ह्याच्यामध्ये आपल्याला रिअल टाइम डिस्प्ले म्हणजे ऍक्च्युअली अवयवाची मुवमेंट पण दिसतं, ते बाकीच्या मॉडेलिटीमध्ये दिसत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे हे खूप वाईडली ऍक्सेप्टेड आहे आणि इझिली अवेलेबल आहे. आता सोनोग्राफी म्हटल्यानंतर अगदी सर्वसामान्यपणे पहिला प्रश्न येतो ते म्हणजे गरोदरपणामध्ये बाईच्या सोनोग्राफी केली जाते, हे तर आहेच, पण त्या व्यतिरिक्त सोनोग्राफी आणखीन कशासाठी करता येते? ऍक्च्युअली सोनोग्राफी पाहिलं तर आपण प्रत्येक ऑर्गनच्या म्हणजे प्रत्येक अवयवाची आपण सोनोग्राफी करू शकतो. याच्यामध्ये मोस्ट कॉमनली म्हणजे आपले म्हणजे ॲब्डॉमेन म्हणजे आपल्या पोटाचा जो भाग आहे ह्याच्यामध्ये मोस्ट कॉमनली यूज होतं. त्याच्यामध्ये म्हणजे सॉलिड विसरासाठी हे खूप चांगलं इन्व्हेस्टिगेशन आहे, म्हणजे लिव्हर, स्प्लीन, किडनीज आणि बाकीचे काही एखादं मॅलिग्नन्सी असेल सुद्धा त्याच्यासाठी पण चांगलं इन्व्हेस्टिगेशन आहे. परत आता मस्क्युलोस्केलेटल अल्ट्रासोनोग्राफी या नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप होतं, हे खूप उपयुक्त आहे. म्हणजे आणि सुपरफिशियल स्ट्रक्चरसाठी पण हे खूप म्हणजे उपयुक्त ठरते, जसं काही थायरॉइड ग्रंथीसाठी हे खूप कॉमनली यूज होतं. अजून कोणत्या कोणत्या गोष्टींच्या ह्याच्यामध्ये समावेश आहे आपण सर बोलूया. आपण पहिला फोन आहे, उमा महाजन आपल्याशी बोलतायत. नमस्कार. खूप चांगला आहे. आता आधुनिक जे उपकरण आहेत, एक्सरे, MRI, सिटी स्कॅन असं तत्सम उपकरणांची उपयोगामुळे साईड इफेक्ट खूप होत आहे असं ऐकलेलं आहे. हे कितपत सत्य आहे आणि साईड इफेक्ट होऊ नये म्हणून आणखीन काय नवीन इन्व्हेन्शन आलेलं आहे का? सर याचं उत्तर नक्की आपल्याला देणार आहेत. उमा महाजन यांनी जो प्रश्न विचारला होता की ह्या सगळ्या पद्धती, निदान पद्धती तर आता आहेतच,
पण त्याच्या साईड इफेक्ट्स बद्दल खूप बोललं जातं, तर काय सांगाल? साईड इफेक्ट जरूर, जर एखादी गोष्ट आपण जरूरतपेक्षा खूप जास्त वापरली तर त्याचा साईड इफेक्ट जरूर होणार. पण जेव्हा इसेन्शियल असतं, जेव्हा गरज असेल तेव्हा आपण जर इन्व्हेस्टिगेशन केलं तर त्याच्या तोट्यापेक्षा आपल्याला फायदाच होणार. बऱ्याच वेळेस असं होतं की जेव्हा गरज नसताना आपण इन्व्हेस्टिगेशन परत परत करतो त्यावेळेस जरूर साईड इफेक्ट होणार. म्हणजे जेव्हा आपल्याला सांगितलं असतं की आता एक्सरे काढा किंवा सोनोग्राफी करा तेव्हाच आपल्याला केलं पाहिजे. अदरवाईज जर आपण जास्त सतत करत राहिलं तर एक्सरेचा साईड इफेक्ट होणार. साईड इफेक्ट म्हणजे साधारणतः काय होऊ शकतं? साईड इफेक्ट म्हणजे जे इमिजिएट, म्हणजे जे आपण खूप म्हणजे इमिजिएट इफेक्ट म्हणजे स्किन बर्न्स असे साईड इफेक्ट आहेत. लॉंग टर्म म्हणजे म्युटेशन होऊन मॅलिग्नन्सी होऊ शकतं. ओके. स्पेशली ब्रेस्ट आणि थायरॉइड आणि गोनॅड्स हे रेडिओ सेन्सिटिव्ह असतात. बरं. त्यामुळे ते मॅलिग्नन्सीला प्रोन असतात. अच्छा. आपण ह्या वर्षीच्या थीम बद्दल सुद्धा बोलणार आहोत, जागतिक डे आहे त्याच्यामुळे. पण त्या अगोदर एक फोन घेतोय. भारत वाभळ आपल्याशी बोलतात. नमस्कार. नमस्कार मॅडम, आज वर्ल्ड रेडिओलॉजी डे आहे आणि डॉक्टर शिवराज याविषयी अतिशय उत्कृष्ट माहिती आम्हाला देत आहात, त्यावर त्यांचे धन्यवाद. माझा प्रश्न असा आहे की एवढे मेडिकल सायन्समध्ये रेडिओलॉजी एवढं महत्व असताना आपल्या देशामध्ये जर एखाद्या विद्यार्थ्याला किंवा कोणाला जर रेडिओलॉजी व्हायचे असेल तर त्याला कमीत कमी शिक्षण किती हवे असते आणि त्याचप्रमाणे त्यांना संधी कुठं उपलब्ध होतात आणि साधारणतः किती वर्षामध्ये तो रेडिओलॉजिस्ट होऊ शकतो यावर आपण कृपया प्रकाश टाकावा. धन्यवाद. आपण ह्याबद्दल बोलणार होतोच की करिअरच्या दृष्टिकोनातून रेडिओलॉजी कितपत आता प्रगत किंवा किती संधी त्याच्यामध्ये आहेत. तर त्यांनी असं विचारलं की रेडिओलॉजिस्ट होण्यासाठी मुळात किती वर्ष लागतात आणि तो अभ्यासक्रम कसा असतो? अभ्यासक्रम म्हणजे एमबीबीएस नंतर हा पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स आहे. म्हणजे एमबीबीएस ग्रॅज्युएशन म्हणजे एमबीबीएस आणि पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे एमडी. आता याच्यामध्ये डिप्लोमा आणि डिग्री असतं. डिप्लोमा म्हणजे DMRD आणि डिग्री म्हणजे एमडी आणि DNB. साधारण म्हणजे डिप्लोमा हा 2 वर्षाचा कोर्स असतो आणि डिग्री म्हणजे एमडी आणि DNB हा 3 वर्षाचा कोर्स असतो. याच्या पुढे पण कोणाला शिकण्याची इच्छा असेल रेडिओलॉजीमध्ये तर DM हा कोर्स असतो. DM न्यूरो इंटरव्हेन्शन आता आणि रिसेंटली DM इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी हा पण कोर्स सध्या सुरू झालेला आहे. हा परत 3 वर्षाचा कोर्स आहे. पण बेसिक MBBS हे गरजेचं असतं जर रेडिओलॉजिस्ट व्हायचं असेल तर. पण त्याच्या बरोबरीने ह्याच्यामध्ये टेक्निशियन्स वगैरे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात इन्व्हॉल्व्ड असतात. तर त्यांना कितपत संधी आणि त्याच्यासाठी काय काय करायचं? रेडिओलॉजी टेक्निशियन हा खूप चांगला करिअर ऑप्शन आहे. रेडिओलॉजी टेक्निशियन होण्यासाठी 12th नंतर BPMT बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजिस्ट हा कोर्स आहे. तो 3 वर्षाचा कोर्स असतो. 12वी सायन्स. 12th सायन्स घ्यावं लागेल. 12th सायन्स नंतर त्यांची प्रवेश परीक्षा होतं, आपण त्याला CET म्हणतो. त्याच्या थ्रू त्याचे ऍडमिशन होतं आणि मग टेक्निशियन म्हणून सुद्धा त्या लॅबमध्ये तुम्ही लागू शकता. त्यामुळे टेक्निशियन टू रेडिओलॉजिस्ट असं खूप मोठं करिअरचे ऑप्शन्स त्याच्यासाठी. याच्यामध्ये अजून परत रेडिओलॉजी सेफ्टी ऑफिसर जो MSc फिजिक्स करून पण तो एक करिअर ऑप्शन आहे, पण त्याला लिमिटेड स्कोप आहे. अच्छा. म्हणजे जसं आपण म्हणतो की मेडिकलला गेल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी जसं एक MD केलं जातं तसं रेडिओलॉजिस्ट म्हणून सुद्धा आपण कार्यरत असू शकतो. त्याला किती स्कोप आहे? आता सध्या आपण पाहिलं तर रेडिओलॉजी एक वैद्यकीय शाखेमध्ये टॉप रँकिंग ब्रँच आहे. कारण डे बाय डे मेडिको लिगल ऍस्पेक्टमुळे आणि लोकांच्या अवेअरनेस असल्यामुळे स्क्रीनिंग खूप होते. अर्ली डिटेक्शन वेगवेगळ्या आजाराचे करण्यासाठी हा टेस्ट खूप गरजेचं झालं आणि प्रमाण वाढलंय. त्यामुळे भारतामध्ये रेडिओलॉजी खूप शॉर्टेज आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये खूप स्कोप आहे. आजचा कार्यक्रम बघताना रेडिओलॉजी म्हणजे काय याची माहिती करून घेत असताना करिअरसाठी सुद्धा हे किती महत्वाचं आहे आणि किती मोठ्या प्रमाणात मध्ये संधी आहे हे सुद्धा आपल्या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. किशोर नगरकर वरळीहून बोलतात. नमस्कार. नमस्कार. बोला. आता मगाशी रेडिओलॉजीचा स्कोप त्यांनी सांगितला किंवा त्याच्यामध्ये काय काय गोष्टी येतात, तर मला विचारायचं होतं की लेझर ट्रीटमेंट पण त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेली असते का? लेझर ट्रीटमेंट आणि त्याचे काय ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस असतात जर का ते रेडिओलॉजीमध्ये येत असेल तर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सोनोग्राफीमध्ये कलर डॉपलर सोनोग्राफी म्हणून एक आहे, तर त्याचं काय वैशिष्ट्य असतात आणि त्याचे काय ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस असतात? पर्याय. धन्यवाद. आपण सोनोग्राफीचा जो विषय तो आधी घेऊया, कारण आपण तिथपर्यंत मगाशी पोहोचलो होतो. तर कलर डॉपलर बद्दल त्यांनी विचारलेलं. कलर डॉपलर ही आता कलर डॉपलर हा नॉन इन्व्हेसिव्ह मोडॅलिटी आहे. त्याच्यामध्ये आपल्याला कळतं का रक्तवाहिनीमध्ये काही ब्लॉकेजेस आहेत का,
रक्तवाहिनीची काही गाठ आहे का, परत व्हेन्स मध्ये वॉल्स असतात, ते वॉल्स मध्ये काही रक्ताचं काही लिकेज होतं का, परत आपल्याला बऱ्याच काही म्हणजे जे व्हॅस्क्युलर डिसीजेस म्हणतो त्याचं निदान याच्यामध्ये होऊ शकतं. हे पण रेडिओलॉजीमध्ये येतं. याचा ऍडव्हान्टेज म्हणजे हा रिलेटिव्हली ही जी चाचणी आहे ही स्वस्तात होते. अच्छा. आणि स्क्रीनिंगसाठी ही एकदम चांगली टेस्ट आहे. आणि डिसएडव्हान्टेज त्याने विचार, डिसएडव्हान्टेज बऱ्याच वेळेस असं होतं का म्हणजे म्हणजे पेशंट जर खूप लठ्ठ असेल किंवा पायाला जखमा असतील त्यावेळेस आपण एखादा पार्ट आपण इव्हॅल्युएट करताना थोडे लिमिटेशन येतात. त्या हा थोडा म्हणजे त्याचा साईड इफेक्ट होऊ शकतो. साईड इफेक्ट आहे. त्याने दुसरं असं विचारलं लेझर ट्रीटमेंट बद्दल. आता लेझर ट्रीटमेंट ही व्हेरिकोस वेन साठी करतात. ही लेझर आणि व्हेरिकोस वेन साठी ही प्रूव्हन थेरपी आहे. त्याचे रिझल्ट खूप चांगले आहेत. याच्यामध्ये व्हेरिकोस वेन म्हणजे पायावर रक्ताच्या गाठी येतात आणि पाय सुजतो आणि काही अँकल जॉईंटच्या तिथे पाय काळा होतो. आता लेझर ट्रीटमेंट मध्ये आपण काय करतो, एक छोटेसे होल घेतो, जितकं आपल्याला डिस्टल जाता येईल तितकं डिस्टल जातो, म्हणजे प्रिफरेबली अँकल जॉईंटच्या तिथे. मग आपण तो व्हेनस म्हणजे वेनचा ऍक्सेस घेतो, त्याच्या थ्रू आपण लेझर फायबर वेनच्या आत टाकतो, म्हणजे इंडोल्युमिनल. आणि इंटरनली आपण ती वेन लेझरनी अपडेट करतो, म्हणजे आपण लिटरली सर्जिकल कॉटरी करतो. याच्यामध्ये याचा ऍडव्हान्टेज असा आहे की त्या पेशंट हा जागा असतो, त्याला पेन होत नाही, जनरल अनेस्थेशिया द्यायची गरज पडत नाही, पेशंटला कुठे कट होत नाही, मायक्रो छोटं होल केलं जातं, पेशंटला कुठं पोस्ट प्रोसिजर स्कार येत नाही आणि 2 तासामध्ये पेशंट चालू शकतो. अच्छा. त्यामुळे त्यांनी जो प्रश्न विचारला होता की हो लेझर ट्रीटमेंट सुद्धा रेडिओलॉजी मध्येच येते. आणि रेडिओलॉजिस्ट जे लेझर करतात त्याचा ऍडव्हान्टेज हा आहे की ऍक्च्युअली ही प्रोसिजर आहे इमेज गायडन्स केलेली जातं, ब्लाइंडली न करता डॉपलर गायडन्स करतात. त्यामुळे रेडिओलॉजिस्ट जे करतात त्याचं जे प्रिसिजन जे असतं ते बाकी इतर स्पेशालिटीपेक्षा जास्त असतं. हळूहळू आपण आता ह्या चर्चेमध्ये यायला लागलो आहोत की निदान पद्धती तर आहेच, पण त्याबरोबरीने उपचार पद्धती सुद्धा खूप महत्वाची ठरते रेडिओलॉजीमध्ये. आपण त्याच्याबद्दल अधिक बोलणार आहोत, पण आपल्याबरोबर फोनच्या माध्यमातून रेडिओलॉजिस्ट डॉक्टर आरती आनंद आहेत, नागपूरहून आपल्याशी त्या बोलतायत. नमस्कार मॅडम. हॅलो. हॅलो. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं स्वागत करते. नमस्कार. आपण आज रेडिओलॉजी डे आहे त्या निमित्ताने रेडिओलॉजी शास्त्र या विषयावर डॉक्टर आनंद बोलतो आहोत. तर ह्या सगळ्यामध्ये बोलत असताना स्त्रियांसाठी रेडिओलॉजी किती उपयुक्त आहे, कशा कशा पद्धतीने उपयोगाची आहे, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? पहिल्यांदा तुम्हाला सर्वांना माझ्यातर्फे इंटरनॅशनल रेडिओलॉजी डे याच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद तुम्हालाही. आणि रेडिओलॉजी म्हणजे किरण शास्त्र अंतर्गत महिला रुग्णासाठी निदान आणि उपचार या दोन्ही स्तरावर सुविधा दिल्या जातात. अच्छा. गरोदर स्त्रियांसाठी प्रसूतीपूर्व सोनोग्राफी ही पहिली गोष्ट. बरोबर. प्रसूतीपूर्वची सोनोग्राफी मुळे प्रसूती काळामध्ये त्यांच्या बाळाची वाढ ही योग्य आहे की नाही, किंवा काही कंजेनायटल एनामिलीज म्हणजेच व्यंग बाळाला असेल त्याचे निदान केले जातं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आज स्त्रियांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे स्तन कर्करोगाचे प्रमाण खूप वाढले आहे. हे प्रमाण पाहता त्याचे लवकर निदान होणे आवश्यक आहे. ऍटलिस्ट स्त्रियांची ब्रेस्ट स्क्रीनिंग होणे गरजेचे आहे. मॅडम मला वाटतं या वर्षीची थीम सुद्धा तीच आहे ना सर, ब्रेस्ट स्क्रीनिंग हीच या वर्षीची थीम आहे. येस. सो दिस इयर इस साल इंटरनेशनल रेडियोलॉजी डे की थीम है ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंग. आणि तेच मी त्याच्याबद्दलच बोलत आहे आता की रेडिओलॉजी मध्ये किंवा किरण शास्त्रामध्ये मॅमोग्राफी ही तपासणी असते, ज्यामुळे आपण स्त्रियांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरची स्क्रीनिंग करून पहिल्या टप्प्याचं निदान करून कर्करोगाचे आणि त्याचे उपचार करू शकतात. बरोबर. आणि तिसरी एक गोष्ट ही तर झाली निदानची गोष्ट, पण रेडिओलॉजी हे फक्त निदान नाही, उपचारात्मक पण आहे.
हो. याच्यात इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी एक नवीन शाखा आहे. हम्म. यामध्ये गर्भाशयाची गाठी म्हणजे फायब्रॉइड आणि त्याचप्रमाणे प्रसूती पश्चात अतिरिक्त स्त्राव याकरिता युट्राईन आर्टरी एम्बोलायझेशन यासारख्या प्रोसिजर्स पण उपलब्ध आहेत. अच्छा. यामुळे मातृ मृत्यूचे प्रमाण कमी होतात बरोबर. आणि मेटर्नल वेलफेअर किंवा मेटर्नल हेल्थ केअर दॅट इज व्हॉट वी टार्गेट. आपल्या बरोबर डॉक्टर शिवराज इंगोले आहेत, इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट जे हॉस्पिटलमधून. तर सर तुम्हाला काही विचारायचं आहे? नाही, मॅडमने एकदम योग्य बोललेले आहेत ते. मॅडम बोलल्याप्रमाणे ही ब्रँचची डायग्नोस्टिक न होता आता थेरप्टिक पण झालेली आहे. स्त्रियांमध्ये मॅडम बोलल्याप्रमाणे फायब्रॉइड एम्बोलायझेशन, पोस्ट पार्टम हिमोरेज होतो, त्याच्यामध्ये रिटर्नल आर्टरी परत एम्बोलाइज करतो आपण. परत जर पेशंट मधला म्हणजे स्त्रियांमध्ये इन्फर्टिलिटीचा प्रॉब्लेम असेल तर आपण त्या ट्यूब ज्या ओपन करतो त्याला आपण फॅलोपियन ट्यूब रिकॅनलायझेशन असे बोलतात. मॅम, आपण असं म्हणू शकतो की आता रेडिओलॉजी ही फक्त निदान पद्धती न राहता उपचार पद्धती म्हणजे डे बाय डे त्याची डेव्हलपमेंट आणि ग्रोथ ही वाढत चाललेली आहे आणि त्याचा सगळ्यांना तितकाच जास्त चांगला उपयोग होईल. तुम्हाला असं काय म्हणायचं याच्यावर? अगदी बरोबर तुम्ही बोलला. कारण की किरणशास्त्र म्हटलं की सगळ्यांना असंच वाटते की हे फक्त निदान आहे. पण आज या शास्त्राने इतकी तरक्की केलेली आहे की निदान तर आहेच, तर खूप इम्पॉर्टंट एक त्याची प्रक्रिया आहे. पण त्याच्या सोबत आता आपण इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी या शाखेमुळे आपण मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरीज अँड इंटरव्हेन्शनल प्रोसिजर्स करून पेशंटला कमीत कमी त्रासामध्ये उपचार करू शकतो त्याच्यावर. थँक्यू सो मच मॅडम, आमच्याशी फोनच्या माध्यमातून ह्या कार्यक्रमात तुम्ही जोडले गेलात आणि इतकी छान माहिती आम्हाला दिलीत. सखी सह्याद्रीतर्फे तुमचे मनापासून आभार मानते. थँक्यू. मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल आपली आभार. थँक्यू सो मच. सर, मगाशी आपण कशा कशाचा समावेश होतो त्याच्यामध्ये सोनोग्राफी पर्यंत आलो होतो. त्यानंतर आणखीन कोणते कोणते प्रकार त्याच्यामध्ये? लेझर बद्दल सुद्धा बोलणं झालं, ओघात फोन आला होता आपल्याला. आता सोनोग्राफीच्या नंतर दुसरी महत्वाची मॉडेलिटी म्हणजे सिटी स्कॅन, त्यालाच आपण कॉम्प्युटेड टोमोग्राफी म्हणतो. कॉम्प्युटेड टोमोग्राफी दुसरे काही नसून एक्सरेचाच एक प्रकार आहे. याच्यामध्ये खूप सारे एक्सरे घेतले जातात आणि कॉम्प्युटर अल्गोरिदम ते रिकन्स्ट्रक्ट बनवून कंबाईन करून एक इमेज बनवतं आणि त्याला आपण कॉम्प्युटेड टोमोग्राफी म्हणतो. याच्यामध्ये पण रेडिएशन इन्व्हॉल्व असतं. पण याचा ऍडव्हान्टेज म्हणजे याच्यामध्ये आपल्याला मायन्यूट डिटेल्स कळतात. बोनसाठी म्हणजे हाडासाठी हे खूप चांगलं इन्व्हेस्टिगेशन आहे. याचं स्पेशल रिझोल्युशन म्हणजे जसं आपण रिझोल्युशन म्हणतो बाकी इतर मॉड्युलेटीपेक्षा खूप चांगलं आहे. अँजिओग्राफी म्हणजे सिटी अँजिओग्राफी आता हे इन्व्हेस्टिगेशन ऑफ चॉईस आहे. बऱ्याच आता मल्टी स्लाइस सिटी स्कॅनर्स आले त्यामुळे आता कॅथेटर अँजिओग्राफी बऱ्यापैकी कमी झालेली आहे. त्याचा पेशंटला खूप फायदा होतो. परत याच्यामध्ये दुसरे स्टार्टर हा आपण इमेज पाहतो याच्यामध्ये हा जगातला पहिला सिटी स्कॅन आहे. खूप ग्रेनी आहे. हो, ग्रेनी आहे खूप. हो, आपण जर स्लाइड बघितली तर तुम्हाला कळेल. ओके. पण आता सध्या हे आता नवीन सिटी स्कॅनर आहे, लेटेस्ट सिटी स्कॅनर आहे, अद्ययावत सिटी स्कॅनर आहे, जे मल्टी स्लाइस आपण जे म्हणतो ते स्कॅनर आहे. ह्याच्यामध्ये आपण तुम्ही बघितलं तर इमेज क्वालिटी खूप इम्प्रूव्ड आहे. आता फर्स्ट इमेज मध्ये आपण बघतो तर हा आपल्या पायातली आपल्या हे शरीरामध्ये जी मेन नस आहे ज्याला आपण आयोटा म्हणतो तो हा आहे. आणि जे खाली दोन दिसतात ते आपल्या पायाच्या आर्टरीज आहेत आणि ही किडनीज आहेत. म्हणजे जसं आपल्याला जर आता सध्या इतकं इम्प्रूव्ह झालेलं आहे का आपण जसं अनाटॉमिकल स्पेसिफिन पाहतो तसं ते दिसतं. दुसऱ्या इमेज मध्ये आपण पाहतो का डोक्याच्या जे आपण सेरेब्रल वेसल बोलतो, सेरेब्रल अँजिओग्राफी, याच्यामध्ये आपल्याला वेसलचे खूप मायन्यूट वेसल दिसतात. परत सिटी मध्ये आता नवीन जे आता रिसेंटली झालेले आहेत म्हणजे सिटी करोनरी अँजिओग्राफी. आपण स्लाइड मध्ये पाहू शकता की सिटी करोनरी अँजिओग्राफी मध्ये मायन्यूट जे आपल्या हृदयाच्या वेसल्स आहेत ते आपण याच्यामध्ये पिकअप होतात. त्याजोगे तुम्हाला जे करोनरी जे आर्टरीज आहेत, रक्तवाहिनी आहेत, त्याच्यामध्ये काही ब्लॉक असेल तो पिकअप होतो. बरोबर. अजून ह्याच्यामध्ये आणखीन कुठले प्रकार? आता नंतर आपण दुसरी आता नेक्स्ट मॉडेलिटी आपण म्हणतो म्हणजे निदान पद्धती ते म्हणजे MRI. MRI आपण म्हणतो मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग. आता हे पहिली वेग इमेज दिसते ही पहिला MRI स्कॅन आहे. म्हणजे अगदी सुरुवातीला म्हणजे 1977 चा स्कॅन आहे, फर्स्ट स्कॅन.
आता ही जे दिसतं ते आता लेटेस्ट MRI स्कॅनर आहे जो स्क्रीनवर दिसतो. याच्यामध्ये पाहतो की खूप आता त्याच्यामध्ये बोर जे बोर म्हणतो आपण गॅन्ट्रीचं ते खूप वाईट झालेलं आहे. त्यामुळे पेशंटला आता जो पूर्वी क्लास्ट्रोफोबिया व्हायचा थोडा कमी होतो. म्हणजे भीती वाटायची आत जायची. एक्झॅक्टली, मी तोच प्रश्न विचारणार होते की त्याच्यामध्ये असं गुहेत गेल्यासारखं एक फिलिंग येतं, त्याच्यामुळे पेशंट घाबरायचे. आता तो बोरचा जो गॅन्ट्रीचं जे बोर आहे जे ते आता त्याचं डायमीटर वाढल्यामुळे पेशंटला आता तशी भीती वाटत नाही, जे क्लोज स्पेसचं. आता हे जे दिसतात ह्या काही MRIच्या इमेजेस आहेत, आपल्याला कळावे यासाठी दाखवतोय. त्याच्यामध्ये हा डोक्याचा MRI आहे. ही दुसरी इमेज दिसते ह्या सर्वायकल स्पाइन म्हणजे आपल्या मणक्याचा फोटो आहे. आता ह्या नवीन MRI जे आले 3 टेस्ला MRI, त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण बॉडीचा MRI करू शकतो. सिंगल सिक्वेन्स मध्ये तुम्ही पूर्ण बॉडीचा MRI करू शकतो. म्हणजे हेड टू टो म्हणतो, म्हणजे डोक्यापासून तर पायापर्यंत पूर्ण तुमची स्क्रीनिंग होऊ शकतं. त्यामुळे आपल्याला काय एखादा कॅन्सर वगैरे असेल तो पिकअप होऊ शकतो. हे आता सध्या MRIचे ॲडव्हान्टेजेस. परत ह्या इमेजेस आपण पाहतो MR एंजिओग्राफी इमेजेस आहेत. आपण पाहू शकतो की याच्यामध्ये छोटे छोटे आर्टरीज आणि मायन्यूट डिटेल्स पण दिसतात. इव्हन आता त्याच्यामध्ये इतकी इम्प्रूव्हमेंट झालेली आहे की आपण मेंदूमध्ये आपण म्हणतो आता खूप सारे असं नवीन टेक्निक आले आहेत, जसे टॅक्टोग्राफी. तुम्ही आता आपला मेंदू जो म्हणतो, मेंदूमध्ये मायन्यूट फायबर्स ते पण आपण व्हिज्युअलाइज करू शकतो. आपण त्याला कलर पण अल्गोरिदमनुसार कलर पण करू शकतो. त्यायोगे सर्जनला कळतं का नेमके कोणते फायबर डॅमेज होणार आहेत सर्जरी करताना, कोणते फायबर म्हणजे नव फायबर प्रिझर्व केले पाहिजे. त्यायोगे पेशंटला जेव्हा आपण पोस्ट सर्जरी जो आहे ना, जो डिफेक्ट म्हणतो तो कमीत कमी होऊ शकतो. आता हळूहळू आपण कुठल्या कुठल्या गोष्टींचा समावेश होतो त्याच्याबद्दल बोलतोच आहोत, पण जो मगाशी खूप महत्वाचा विषय होता की ही फक्त आता निदान पद्धती न राहता उपचार पद्धती सुद्धा होतीये आणि त्याचं प्रमाण वाढतंय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रिसिजन आहे त्याच्यामध्ये. या सगळ्याबद्दल सर तुम्ही काय सांगाल? आता आपण पाहतो ही आता चार्ल्स डॉटर हा त्यांनी पहिला इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी, आपण त्यांना फादर ऑफ इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी असं म्हणतो. साधारण कधीपासून सुरुवात झाली आणि ह्याची? 70च्या नंतर. आपण याच्यामध्ये पाहतो की याच्यामध्ये मेन याचं प्रिन्सिपल आपण आर्टरीज ह्या सगळीकडे असतात. आपण एक पायाच्या किंवा हाताच्या आर्टरीमध्ये छोटं होल करतो. त्या होलद्वारे आपण वायर किंवा आपण कॅथेटर म्हणतो ते आपण नेव्हिगेट करून आपला जिथे आपण आजार आहे, सपोज किडनीमध्ये किंवा लिव्हरमध्ये किंवा डोक्यामध्ये म्हणजे आपण मेंदूमध्ये, ते सिलेक्टिव्हली ते आपण वेसल आपण कॅथेटराइज करतो, त्या वेसलमध्ये जातो आणि आपल्याला ट्रीटमेंट द्यायचं आहे. सपोज एखादी आर्टरी ओपन करायचं असेल तर आपण तो रक्तवाहिनी ओपन करू शकतो. एखादी रक्तवाहिनी बंद करायचं असेल तर आपण बंद पण करू शकतो. बरोबर. किंवा एखाद्या कॅन्सरला आपण ट्रीटमेंट द्यायचं असेल तर आपण एखादा ड्रग पण तिथं आपण त्या ठराविक रक्तवाहिनीमध्ये आपण देऊ शकतो. मगाशी तुम्ही ह्या कॅन्सर ट्रीटमेंट बद्दल खूप छान माहिती देत होतात कार्यक्रमाच्या आधी, त्याच्याबद्दल आपण आणखीन सविस्तर बोलूया. पण एक फोन घेऊया. प्राध्यापक किशोर बोलतायत नगरहून. नमस्कार. नमस्कार मॅडम. बोला सर. मॅडम, ते रेडिओलॉजी अंतर्गत सिटी स्कॅनसाठी किती खर्च येतो? बर सर, आणि त्याला सरकारी अनुदान वगैरे आहे का काही? बर. नगरहून प्राध्यापक किशोर यांनी विचारला होता. खूप महत्वाचा प्रश्न आहे की आता तुम्ही या सगळ्याचं जे वर्णन करत आहात की निदान पद्धती आहे आणि आता हळूहळू उपचार पद्धती आणि ह्या सगळ्या ज्या प्रोसिजर आहेत ते ऐकल्यानंतर असं वाटतं की ह्याचा खर्च सुद्धा बऱ्यापैकी होत असेल. तर साधारण त्यांनी रेंज विचारले, सिटी स्कॅनची त्यांनी रेंज विचारली. तुम्ही इन जनरल सगळ्याची सांगितली तरी चालेल. सरकारी रुग्णालयामध्ये आता सिटी स्कॅनची कॉस्ट जवळपास 700 ते 1,500 रुपयापर्यंत लागतं. जर कॉन्ट्रास्ट दिला तर तो ऍडिशनल कॉस्ट असतं. MRI हे 1800 रुपयामध्ये होतो आणि परत ते कॉन्ट्रास्ट असेल ते कॉन्ट्रास्ट एक्स्ट्रा चार्जेस लागतात. आणि बाकीच्या जे इंटरव्हेन्शनल प्रोसिजर आहेत त्या सध्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना आहे, त्यामुळे त्या मेजॉरिटी त्या स्कीम थ्रू होऊ शकतात. सरकारी रुग्णालयांमध्ये जर आपल्याला करायचं असेल तर ही योजना आपल्याला आहे जे आपला खर्च थोडाफार कमी करण्यासाठी मदत करू शकते. आणि हे सगळीकडे आहे भारतभर, महाराष्ट्रामध्ये. ओके. तर अशा पद्धतीने हा खर्च आहे तो या योजनांच्या माध्यमातून थोडासा शेअर केला जाऊ शकतो. आपण इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी बद्दल बोलत असताना मगाशी तुम्ही सांगितलं की कॅन्सरची ट्रीटमेंट मग त्या एका ठिकाणी जाऊन ते औषध दिलं जातं,
तर ते तुम्ही मगाशी खूप छान सांगत होतात. आता आपण स्लाइडकडे येऊया. आता आपण पाहतो की इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी ही आता सध्या खूप डेव्हलपिंग ब्रँच आहे. याच्यामध्ये आपण वेगवेगळे डिसीजेस म्हणजे ट्रीट करू शकतो, जसे आर्टेरियल व्हेनस डिसीजेस. परत पेनवर आपण एक लेटेस्ट ट्रीटमेंट देऊ शकतो. कॅन्सर ट्रीटमेंट त्याच्यामध्ये पॉसिबल आहे, जे बिना काही टाक्याची शस्त्रक्रिया करता. डोक्याचे काही आजार लाईक स्ट्रोक किंवा रक्ताच्या गाठी असतील ते आपण ट्रीट करू शकतो. फर्टिलिटी किंवा गायनेकोलॉजिकल डिसीजेसमध्ये पण याच्यासाठी ट्रीटमेंट आहे. आणि सध्या म्हणजे डायलिसिस पेशंट्स असतात त्याच्यामध्ये पण ते फिशुला फेलियर वगैरे होतं, त्याच्यामध्ये पण आपण विनोप्लास्टी वगैरे अशा लेटेस्ट टेक्निक आहेत त्या करू शकतो. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टाके कुठेही या सर्जरीज मध्ये नसतात आणि जनरल अनेस्थेशिया द्यायची सुद्धा गरज नसते. काही मेजॉरिटी प्रोसिजर मध्ये द्यायची गरज पडत नाही. बरोबर आहे. त्याच्यामुळे एकीकडे तो पेशंट लोकल अनेस्थेशियामध्ये शुद्धीत असतो आणि फक्त तेवढ्या भागापुरती ती ट्रीटमेंट किंवा उपचार पद्धती सुरू असते. बरोबर. मनीषा जाधव आपल्याशी बोलतायत पुण्याहून. नमस्कार. हा नमस्कार, मी मनीषा बोलतेय. बोला. तर माझा प्रश्न असा आहे की प्रेग्नन्सी मध्ये दुसरा-तिसरा महिना चालू आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला दोनदा तीनदा आता सोनोग्राफी केली आहे, तर मग असं करू शकतो का आणि त्याचा बाळावर काय परिणाम होऊ शकतो का? काय सांगा. आता हा खूप चांगला क्वेश्चन आहे. प्रेग्नन्सीमध्ये रिपीटेड सोनोग्राफी केलं त्याचा प्रूव्हन असा काही प्रूव्हन असा साईड इफेक्ट नाही. पण डॉपलर जी टेस्ट असते प्रेग्नन्सीमध्ये पण डॉपलर टेस्ट होते, ती जर रिपीटेड केलं तर त्याच्यामध्ये त्रास होऊ शकतो. म्हणजे डॉपलरची टेस्ट केली तर होऊ शकतं, अदरवाइज जर तुम्ही जनरल रुटीन सोनोग्राफी केलं तर असं काही प्रूव्हन असं सध्या साईड इफेक्ट होत नाही. बरं. या वर्षीची सर जी थीम आहे, मगाशी आपण बोलत होतो स्क्रीनिंग, ब्रेस्ट स्क्रीनिंग, एकेका अवयवावर आधारलेल्या या सगळ्या थीम्स आहेत गेल्या काही वर्षांपासून. तर ह्या वेळची स्क्रीनिंगची थीम आहे ब्रेस्ट कॅन्सर वगैरे त्याच्यासाठी. तर मुळात स्क्रीनिंग होणं हे आपल्या देशामध्ये किती गरजेचं आहे आणि त्याच्याबद्दलचा अवेअरनेस केवढा आहे? आता आपण आपल्या देशामध्ये पाहतो तर स्क्रीनिंगचं अवेअरनेस आहे तर अजिबात नाही म्हटलं तरी चालेल. आता ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण हे खूप जास्त आहे. आपण पाहतो की आपल्या आजूबाजूचे खूप सारे असे एज्युकेटेड लोक आहेत, ते पण कधी मला असं वाटत नाही की त्यांनी विचार पण केला असेल की म्हणजे ब्रेस्टसाठी आपण स्क्रीनिंग केली पाहिजे. तर आपण जसं गाईडलाईन्स पाहिलं तर 40 वर्ष म्हणजे 40 वर्षानंतर 40 ते 50 वर्षामध्ये एव्हरी इयरली मॅमोग्राफी ही जी टेस्ट आहे ती केली पाहिजे. त्याजोगे काय होतं की जे ब्रेस्ट कॅन्सर आहे तो अर्ली स्टेजमध्ये डिटेक्ट होतात आणि त्यामुळे ट्रीटमेंट चांगली पॉसिबल होतं. किंवा जर समजा कुठे गाठ असेल तर ती नेमकी कसली गाठ आहे हे सुद्धा आपल्याला नीट कळू शकतं. जर आपण गाठ डिटेक्ट केलं तर आपण त्याचं डायग्नोसिस व्यवस्थित करणार, डायग्नोसिस व्यवस्थित झालं त्याची ट्रीटमेंट व्यवस्थित होणार. बऱ्याचदा आपण मगाशी म्हणत होतो जसं की गाठ म्हटल्यानंतर भीती वाटते लोकांना, तर दरवेळेला घाबरायचंच कारण असतं असं नाही, त्याच्यासाठी ह्या निदान पद्धती आहेत. बरोबर. अजून ह्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात जेव्हा आपण इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी म्हणतो? त्याच्यामध्ये आपण आर्टरियल डिसीज म्हणतो तर मोस्ट कॉमन येतं पेरिफेरल व्हॅस्क्युलर डिसीज. म्हणजे पेशंटला जेव्हा पेशंटला जर जखमा होतो किंवा पाय काळा पडतो किंवा चालल्यानंतर दुखतो त्याला आपण क्लाउडिकेशन पेन म्हणतो. त्याच्यामध्ये त्याचे रक्तवाहिनी जे पायाला रक्तपुरवठा करतात त्या ब्लॉक असतात. पण हे जे ब्लॉक असतात आता त्यांना आपण दुसऱ्या जी आर्टरी आहे जी पेटंट आहे आपण त्या आर्टरीच्या थ्रू जाऊन आपण बलून ज्याला आपण म्हणतो फुगा म्हणतो, जिथे ब्लॉक जी आर्टरी असते आज जाऊन तो आपण तो फुगा ओपन करतो, त्याजोगे जो ब्लॉक आहे तो खुला होतो आणि म्हणजे प्लास्टी म्हणतो आपण त्याला आपण अँजिओप्लास्टी असं म्हणतो. आणि काही वेळेस ती आर्टरियल पेटन्सी मेंटेन करण्यासाठी आपण त्याच्यामध्ये स्टेंट टाकतो. स्टेंट म्हणजे मेटॅलिक जाळी. बरोबर. अशा पद्धतीने आपण हे करतो. म्हणजे पहिल्या इमेज मध्ये आपण बघतो का आर्टरी ह्याच्या ब्लॉक आहेत म्हणजे नॅरोड झालेले आणि त्याच्यामुळे तो खालचा पाय तसा दिसतो आहे का, बोट वगैरे. ओके. आणि मग त्याच्या पद्धतीने नंतर आपण तो फुगा बलून करून तो आपण ब्लॉक काढलेला आहे. नंतर असा रक्तपुरवठा पुरवत होतो. बरोबर आहे. त्याच्यानंतर अजून दुसरा कॉमनेस्ट व्हिनस डिसऑर्डर म्हणजे व्हॅरिकोज वेन्स. व्हॅरिकोज म्हणजे पायाला गाठी येणं. आता मी पूर्वी बोललो त्याप्रमाणे पायाला गाठी येतात, पायाला सूज येतं आणि पाय काळा होतो. त्याच्यामध्ये आपण लेझरनी म्हणजे एक छोटं होल घेऊन ते लेझरनी आपण इंटरनली अपडेट करतो. अच्छा. आणि ह्या सगळ्यामध्ये कुठेही आपल्याला टाके पडत नाही किंवा स्कार येत नाही. त्याला आपण पिन होल सर्जरी असे पण म्हणू शकतो. अच्छा. त्याच्यामुळे वेगवेगळ्या शाखांमध्ये आपण आता खऱ्या अर्थाने इंटरव्हेन्शनल कसं म्हणजे इंटरडिसिप्लिनरी झालेली ही म्हणजे याचा ओव्हरलॅप
खूप साऱ्या ब्रँचेस सुरू झाल्या. ओके. या सर्जरीची म्हणजे अशा पद्धतीने रेडिओलॉजीचा आधार घेऊन ज्या सर्जरीज वेगवेगळ्या केल्या जातात त्याचं वैशिष्ट्य काय आहे, काय महत्व आहे त्याचं? असं वैशिष्ट्य म्हणजे ह्या वेगवेगळ्या सर्जरी, आता आपण एक उदाहरण घेऊ. आता तुम्ही थोड्या वेळापूर्वी बोलला तर कॅन्सरची ट्रीटमेंट. पूर्वी कॅन्सरची आपण जेव्हा ट्रीटमेंट घ्यायचो तर किमोथेरपीमध्ये आपण जो ओरल डोस द्यायचो किंवा आपण सिस्टमिक म्हणतो तो इतका जास्त असायचा का त्याला म्हणजे ट्यूमर म्हणजे बाकीचे पण साईड इफेक्ट व्हायचे, जसे केस गळणे, वजन कमी होणे, उलट्या होणे. याच्या व्यतिरिक्त आपण सध्या नवीन याच्यामध्ये काय करू शकतो, तो एक ठराविक जे काही किमोथेरपी ड्रग आहे आपण सिलेक्टिव्ह रक्तवाहिनी जी त्या ट्यूमरला सप्लाय करते त्याच्यामध्ये आत जाऊन आपण तो ड्रग त्या ठराविक आर्टरीला देऊ शकतो. त्यामुळे काय होतं की आपण जो ड्रगचा डोस आहे तो कितीतरी पटीने जास्त देऊ शकतो. त्यामुळे ट्यूमरची सेलची डेथ होते आणि जे साईड इफेक्ट आहेत ते एकदम कमी होतात. म्हणजे आधी आपण असं म्हणूया की किमोथेरपी जे ओरली घेतलं जायचं मेडिसिन त्याचा संपूर्ण शरीरावर परिणाम व्हायचा, वेरॅज आता जर अशा उपचार पद्धतीचा आपण अवलंब केला तर फक्त त्या भागापुरतं प्रिसाइज होणार आणि साईड इफेक्ट खूप कमी होणार आणि औषधांचा सुद्धा मारा जास्त मोठ्या प्रमाणात त्याच्यावर होऊ शकतो. पण ह्या सगळ्या म्हणजे तुम्ही सांगताय हे इतकं प्रगत आहे, इतकं डेव्हलपिंग किंवा आपण म्हणूया डेव्हलप्ड आता ऑलरेडी ही शाखा आहे, पण अशा पद्धतीने उपचार पद्धती उपलब्ध आहेत याची माहिती आपल्याकडच्या पेशंट्सना असते का? तुमच्याकडे जेव्हा पेशंट्स येतात तेव्हा त्यांना ह्याची कल्पना असते? बऱ्याच वेळेस आपल्याकडे अवेअरनेस नसल्यामुळे पेशंटला हे जे लेटेस्ट टेक्निक आहेत किंवा इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी ही थेरप्युटिक ब्रँच आहे याची कल्पना नसतं. गिव्हन चॉईस त्यांना जर हे ऑप्शन दिले तर ते कधी पण जे मिनिमली इन्व्हेसिव्ह आहे ज्याच्यामध्ये कमी साईड इफेक्ट आहेत पेशंट ह्याच ट्रीटमेंट ऑप्ट करतील. बरोबर. पण त्याची माहिती इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी ही म्हणजे काही सर्जरीला सबस्टिट्यूट नाही, पण काही केसेसमध्ये हे डेफिनेटली खूप चांगला अल्टरनेटिव्ह आहे. म्हणजे असं होऊ शकत नाही की सर्जरी नाही आणि फक्त हे, तर हे अल्टरनेटिव्ह म्हणून चांगलं, सबस्टिट्यूट नाहीये, हे अल्टरनेटिव्ह म्हणून आपण त्याचा नक्की अवलंब करू शकतो किंवा आपण आपल्या डॉक्टरना विचारू शकतो की ह्याच्यासाठी रेडिओलॉजिकमध्ये काही ट्रीटमेंट आहे का. फक्त तेवढा अवेअरनेस येणं गरजेचं आहे. आणि सखी सह्याद्रीमध्ये असेच वेगवेगळे विषय आपण नेहमी घेत असतो जेणेकरून आपल्या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत ही जागरूकता पोहोचावी. चाळीसगावहून एक फोन आहे, प्रकाश ठाकरे आपल्याशी बोलतायत. नमस्कार, बोला सर. माझा नातू सर एक 11 वर्षाचा. किती? 11? 11 वर्ष. त्याचं वजन फक्त 15 किलो आहे. बर. आणि त्याच्या छातीत काय पाणी झालेलं आहे. बरं. ते वाडी हॉस्पिटलमध्ये 1.5 महिना ऍडमिट होता सर. ते पाणी काही कमी झालं नाही. सर्व टेस्ट केलं, पूर्ण कधी 70 टेस्ट, जे हॉस्पिटलला टेस्ट केली, टाटाला टेस्ट केली, जसगावला टेस्ट केली, सर्व टेस्ट करून पाहिले पण ते पाणी काही कमी नाही झालं. ते म्हणतात डॉक्टर किंवा तिथलं जे पाणी पाजरायचं ते पाजल्याने कमी होत नाही. ते म्हणतात की ते शेवटचा उपाय म्हणून रेडिओ थेरपी करून पाहू म्हणे आपण, तर त्याची कमी होऊ शकतं का? चर्चेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आता आपण हळूहळू आलोय. इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर शिवराज इंगोले आपल्या बरोबर आहेत आणि रेडिओलॉजी एक शास्त्र ह्या विषयावर ते आपल्याला मार्गदर्शन करतात, कारण आज जागतिक रेडिओलॉजी दिन आहे. आपल्याला जो फोन आला होता ठाकरे सरांचा, त्यांनी त्यांच्या नातवाबद्दल सांगितलं, त्याचं वजन खूप कमी आहे वयाच्या मानाने. तर रेडिओलॉजीमध्ये अशी काही उपचार पद्धती आहे का? छातीत सांगितलं त्यांचं एक्झॅक्ट निदान आपल्याला कळू शकले नाही, पण त्यांच्या प्रश्नानुसार असं वाटतं की त्यांच्या छातीमध्ये परत पाणी, बाळाच्या छातीमध्ये पाणी साचतं. त्याचे आता बरेच सारे कारण आहेत. बरोबर. नेमकं कारण कशामुळे ते पाहूनच त्याचं हे करता येईल. पण मग रेडिओलॉजीमध्ये अशी ट्रीटमेंट आहे का? रेडिओलॉजीचा रोल काय असू शकतं का, सपोज जे पाणी आहे आपण इमेज गायडन्स काढू शकतो. ते जर कमी असेल तर, जास्त असेल तर जे पेडियाट्रिशियन असतात ते डाएट काढू शकतात. बरोबर आहे. म्हणजे त्याचं योग्य निदान आधी होणं गरजेचं आहे, तर मग त्याची उपचार पद्धती कोणती असू शकते ते ठरवलं जातं. स्ट्रोक हा सुद्धा एक प्रकार असा आहे की जो आपल्याला हल्ली वारंवार ऐकायला मिळतो, तर त्याच्यामध्ये सुद्धा रेडिओलॉजीमध्ये काही उपचार होऊ शकतात? हो, डेफिनेटली होऊ शकतं. कारण आता स्ट्रोक आपण जेव्हा म्हणतो, जेव्हा लकवा मारणे किंवा पॅरालिसिस होणं हा खूप कॉमन आजार आहे. त्याच्यामध्ये काय होतं की जे रक्तवाहिन्या जे मेंदूला जे रक्तपुरवठा सप्लाय करतात त्याच्यामध्ये क्लॉट होतो. आता जो बाकीच्या इतर अवयवापेक्षा मेंदूची ही गुणधर्म असतो की ठराविक वेळेनुसार आपण म्हणू शकतो 6 तासपेक्षा जर जास्त वेळ रक्तपुरवठा बंद पडला तर त्या सेल कम्प्लीट डेथ होऊ शकतात, पण त्याची रिकव्हरी होऊ शकत नाही.
म्हणजे तेवढा भाग डॅमेज होऊ शकतो आणि तो परमनंट होऊ शकतो. त्यासाठी जर आपल्याला ते अवॉइड करायचं असेल तर 6 तासाच्या आधी ज्या क्लॉट्स आहेत त्या आपण ते काढल्या पाहिजे. आता इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी मध्ये आपण त्या क्लॉट आपण स्टेंट रिट्रायव्हर असं म्हणतात ते आपण जाऊन ते एका ठराविक आपण म्हणू शकतो का उपकरणाद्वारे आपण त्याची स्लाइड बघू शकतो. ओके, इथे आपण बघू शकतो का स्टेंट रिट्रायव्हर इकडे ही रक्तवाहिनी जी मेंदूला सप्लाय करतो. आपण त्याला जो क्लॉट असं कॅच करून म्हणजे त्यांना आपण त्या स्टेंट ड्रायव्हर मध्ये आपण पकडून ती क्लॉट आपण काढू शकतो. पण ही जी उपचार पद्धती आहे पेशंट हा डॉक्टरकडे विदिन 6 तासात आला पाहिजे. 6 तासाच्या नंतर आला तर पेशंटला तितका फायदा होणार नाही. म्हणजे ते जे डॅमेज होणार असतं ते होऊ शकतं 6 तासाच्या आत. म्हणजे जर समजा आपल्याला घरी जाणवलं की कोणाला स्ट्रोक आहे किंवा पॅरालिसिसचा अटॅक आलाय तर त्याचं जे काही त्याचं म्हणजे आपल्या पुढे करायचं ते फास्ट केलं पाहिजे. आपण म्हणतो का टाइम इज ब्रेन. बरोबर, जितकं तुम्ही टाइम सेव्ह कराल जितकं फास्ट कराल तितकं तुमचा ब्रेन म्हणजे मेंदू वाचणार. बरोबर आहे. तुम्ही इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट आहात. आता ही जी एकदम प्रगत शाखा आहे, तुम्ही बरेच तुमचे अनुभव तुम्हाला आले असतील, बऱ्याच केसेस आल्या असतील. तर ही उपचार पद्धती झाल्यानंतर जेव्हा पेशंट बरा होतो त्यावेळेला त्यांच्या भावना काय असतात? सर्जरी झालेली असते पण टी विना टाका असते, ह्या सगळ्या खूप पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्याच्यातल्या. पेशंट खूप सॅटिस्फॅक्टरी असतो. त्याच्यामध्ये बऱ्याच केसेसमध्ये पेशंट नेक्स्ट डे घरी जातो. पेशंटला कुठं स्कार दिसत नाही, कुठं ब्लिडिंग होत नाही आणि रिझल्ट सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे रिझल्ट खूप चांगले आहेत. त्याच्यामुळे आपण अल्टरनेटिव्ह म्हणून, इट इज नॉट अ सबस्टिट्यूट, मगाचपासून डॉक्टर म्हणतायत तसं की अल्टरनेटिव्ह म्हणून इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजीचा विचार सुद्धा आता आपण मुळात आपल्या डॉक्टरना विचारलं पाहिजे की अशा पद्धतीचं काही अल्टरनेटिव्ह आहे का, नाही का. असे वेगवेगळे विषय सखी सह्याद्रीमध्ये हाताळले जातात. आपला बुधवारचा सखी सह्याद्रीचा विषय काय आहे बघूया. कोणत्या विषयावर आपण मार्गदर्शन बुधवारच्या सखी सह्याद्रीमध्ये घेणार आहोत. विधी सेवा जागरूकता हा आपला बुधवारच्या सखी सह्याद्रीचा विषय असणार आहे आणि ह्याच्यामध्ये सहभागी होणार आहेत माजी जिल्हा न्यायाधीश सदाशिव देशमुख. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही फोनच्या माध्यमातून बुधवारच्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकताच, पण त्याबरोबरीने ईमेल सुद्धा करून तुम्ही आम्हाला हे प्रश्न तुमचे पाठवू शकता. विधी सेवा जागरूकता बुधवारच्या सखी सह्याद्रीचा आपला विषय. आणि आजचा कार्यक्रम आपल्याला कसा वाटतोय किंवा आपले इतरही कार्यक्रम तुम्हाला कसे वाटतात आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी 2 पर्याय आहेत. एक तर तुम्ही फेसबुक पेजला व्हिजिट करू शकता किंवा तुम्ही आम्हाला मेल करू शकता. ही 2 माध्यमं तुम्ही कशी हाताळू शकता बघूया आपण पटकन. फेसबुक पेजला जर व्हिजिट करणार असाल www.facebook/sakhisayhadri.dd आणि जर तुम्ही ईमेल करणार असाल तर sakhisayhadri@gmail.com आपला मेल आयडी आहे. आणि याच ईमेलवर तुम्ही मी मगाशी म्हटलं तसं तुमचे प्रश्न सुद्धा आता पाठवू शकता मेलच्या माध्यमातून. सर, अगदी शेवटचा अर्ध मिनिट आहे. जाता जाता आपल्या सगळ्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल? सगळ्या प्रेक्षकाला म्हणजे आता आमच्या रेडिओलॉजी जी अवेअरनेस आहे म्हणजे सेव्ह द गर्ल चाइल्ड, मुलगी वाचवा, हे आपण केलं पाहिजे. सगळ्यांनी अवेअरनेस असली पाहिजे. आणि त्याच्यामध्ये रेडिओलॉजीमध्ये काही मिथ आहेत की रेडिओलॉजी जी फक्त डायग्नोस्टिक मोडॅलिटी नसते, ही थेरप्युटिक आहे. आणि डॉक्टरांना त्यांनी विचारलं प्रत्येक तुम्ही जेव्हा काही सिटी स्कॅन एमआरआय का डॉक्टरांना विचारा तुमचं त्याच्यासाठी काही अल्टरनेटिव्ह ट्रीटमेंट आहे का विचारलं पाहिजे. बरोबर आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीचं जर आपण जागरूकता ठेवली तर रेडिओलॉजी सुद्धा आपल्याला तितकीच उपयुक्त ठरू शकते. सर, इथे आलात आणि इतकं छान मार्गदर्शन केलं, तुमचे मनापासून आभार मानते. आणि आपल्या प्रेक्षकांचे सुद्धा आभार मानायचे. खूप छान प्रश्न आजच्या कार्यक्रमात त्यांनी विचारले. नव्या विषयासह नव्या कार्यक्रमात पुन्हा भेट होईलच. आज मात्र इथेच थांबतोय. नमस्कार.